पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 721874 3131 आणि 721817 1221। सध्या मुले धावत्या युगात खूप वेगळा विचार करू लागली आहेत याची कल्पना सध्यांच्या पालकांना देखील नसेल। अशातच एक धक्कादायक घटना जळगावातून समोर आली आहे। कॉलेजच्या प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्यांनी थेट गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं। श्याम प्रभाकर पाटील असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे। तर प्राचार्यांनी कॉलेजमध्ये मित्रांसमोर PVC पाईपने मारहाण केल्यामुळे श्याम याने टोकाचं पाऊल उचललं। श्याम पाटील हा विद्यार्थी जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षण घेत होता। काही दिवसापूर्वी प्राचार्य योगेश पवार यांनी त्याला मारहाण केली होती, त्यामुळे तो नैराश्यात होता। अखेर मनस्ताप जास्त झाल्याने त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि स्वतःचं आयुष्य संपवलं। माझी काही चूक नव्हती पप्पा, याच्यामध्ये यावेळेस मला याआधी काही माहिती पण नव्हती। फक्त माझ्या मित्रांचे भांडण चालू होते आणि त्यामध्ये मी पडलं आणि त्यांच्यानंतर एका मुलाने माझी कॉलर पकडली आणि मग मी त्याला एकच कानाखाली मारली। तो मुलगा घेऊन आलेला होता बाहेर आणि मला भांडण करायचं नव्हतं, त्यासाठी मी प्रिन्सिपल सरांकडे गेलो होतो आणि सरांना मी सांगितल्यानंतर त्यांनी मला खूप मारलं। गुरु मारतात पण संपूर्ण टीचरच्या समोर मला एवढं मारलं मला काय। आणि तो मुलगा काही मुलंही घेऊन आला होता, त्याला काहीच मारलं नाही। ही रियालिटी आहे आणि मला फक्त माझी इमेज इम्पॉर्टंट होती अगोदर, पण मी माझी चूक नव्हती तरी पण काही मुलांनी मिळून मला मारलं आणि ते झाल्यानंतर मी प्रिन्सिपल सरांना सांगितलं, तर तेव्हा सरांनी का बरं मारलं नाही त्या मुलांना। तेव्हा कुठे गेली होती सरांची डेअरिंग आणि त्या सरांनी मला पण शिव्या दिल्या, हे माझ्याकडून सहन होत नव्हतं। मी गेल्यानंतर CCTV चेक करून बघा त्यांनी मला किती मारलं आहे। सरांनी मला सॉरी पप्पा, मम्मी, रामू, सिद्धू त्यांना मी दुखावलं असेल त्यांना पण सॉरी। मी प्रत्येक वेळी सर्व काही ठीक करायचा ट्राय केला, बट सगळं माझ्यावरतीच उलटून पडलं। सॉरी हा आणि रामू, मी गेल्यानंतर ही स्टोरी टाक माझ्या इन्स्टावरती। परत सॉरी सगळ्यांनाच। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।